माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या, याच कवड्यांचा योग्य तो वापर करून दिवाळीमध्ये आपण माता लक्ष्मीची कृपा मिळवू शकतो. आपल्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि आपल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. पण या कवड्यांचा उपयोग कसा करायचा, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, दिवाळीच्या लक्ष्मी पूजनात कवड्याही ठेवल्या जातात, कारण कवड्या या लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातात. माता लक्ष्मी आणि कवडी या दोघींचा संबंध सागराशी आहे. ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी लक्ष्मी पूजनात कवड्यांचा उपाय अवश्य करावा. तांत्रिक पद्धतीमध्ये सुद्धा दिवाळीच्या पूजेमध्ये कवडी ठेवली जाते आणि कवड्यांचे काही विशिष्ट उपाय केले जातात, ज्यामुळे धनसंपत्ती वाढते, जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. हे उपाय केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहतो. चला एक एक करून उपाय बघूया. उपाय नंबर 1. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी 5 पिवळ्या कवड्या आणि 9 गोमती चक्र देवीला अर्पण करा. त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक जसं तुम्ही नेहमी लक्ष्मी पूजन दिवाळीत करता त्या पद्धतीने लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक लाल कपडा घ्या. त्या लाल कपड्यामध्ये हे लक्ष्मी देवीला अर्पण केलेल्या कवड्या आणि गोमती चक्र त्या लाल वस्त्रामध्ये ठेवून एक पोटली बांधा आणि ती तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असं केल्याने घरात सुखसमृद्धी राहते. माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक समस्या कधीही जाणवत नाही, असं म्हटलं जातं. आता उपाय नंबर 2. या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी येते. दिवाळीच्या दिवशी जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन कराल तेव्हा त्या लक्ष्मीपूजनात 11 कवड्या ठेवाव्या. त्या 11 कवड्यांचीही पूजा करावी आणि त्यानंतर त्या कवड्या एका लाल वस्त्रामध्ये बांधून ही पोटली तुमच्या दरवाजाच्या, म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे त्यावर टांगून ठेवावी. असं केल्यामुळे घरात कुठलीही नकारात्मक ऊर्जा येत नाही. घरात वास्तुदोष असेल तर तो दूर होतो आणि माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. आता आणखीन एक उपाय आहे जो तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये करू शकता. तो म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी केशर आणि हळदीच्या मिश्रणामध्ये 5 कवड्या ठेवाव्या. नंतर माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करावा. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करावी आणि नंतर या कवड्या तिथे माता लक्ष्मीला अर्पण कराव्या. पूजेनंतर या कवड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्या. असं केल्याने दिवाळीत मंगलमय वातावरण तयार होतं आणि आर्थिक समस्यातून मुक्ती मिळते. आता तुमची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिव्यामध्ये एक नाणं आणि एक कवडी ठेवायची. त्यानंतर ही कवडी आणि नाणं लाल कपड्यात बांधायचंय आणि जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचंय. असं केल्याने घरातील जी मंडळी आहेत त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम टिकून राहतं, घरातील सदस्यांची प्रगती होते. आता ही कवड्यांचे उपाय जे आहेत ते अगदी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता. यातला जो उपाय तुम्हाला सोयीस्कर असेल तो तुम्ही करा. आणखीन एक उपाय असाही सांगितला जातो की लक्ष्मीपूजनात ज्या 11 कवड्या आपण माता लक्ष्मीला अर्पण करतो त्या 11 कवड्या दुसऱ्या दिवशी पिवळ्या कपड्यात बांधून तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, धनाशी संबंधित ठिकाणी ठेवू शकता. त्यामुळे भगवान कुबेरांची सुद्धा कृपा होते, असं म्हटलं जातं. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा करिअर, व्यवसाय किंवा तुमच्या सुखसमृद्धीला कुणाची तरी नजर लागली आहे, तर हे टाळण्यासाठी विशेषतः दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळ्या कवड्या अर्पण करा आणि प्रसाद म्हणून त्यातली एक कवडी तुम्ही तुमच्या गळ्यात धारण करा. त्यामुळे कुठल्याही प्रकारची नजर लागली आहे असं वाटत असेल तर ती दूर होते, माणसावर नकारात्मक परिणाम होत नाही. कवडीची पूजा का करायची, पण कवडीचं एवढं महत्त्व काय आहे, एवढे उपाय तुम्ही सांगताय, पण हे खरंच परिणामकारक आहेत का? तर त्यासाठी कवडीचं महत्त्व जाणून घ्या. कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक का मानलं जातं, कारण कवडी ही समुद्रातनंच निर्माण झालेली आहे आणि माता लक्ष्मी सुद्धा समुद्रातनंच जन्मलेली आहे आणि त्यामुळेच लक्ष्मी पूजनात कवड्यांना महत्त्व आहे. कवड्यांचे अनेक प्रकार आहेत, कवड्यांचे अनेक रंगही असतात, परंतु पूजेमध्ये किंवा देवीसाठी ज्या कवड्या वापरल्या जातात त्यामध्ये महालक्ष्मी कवडी हा एक प्रकार आहे. ही कवडी तपकिरी रंगाचे ठिपके असलेली असते. अंबिका बट कवडी हाही एक प्रकार आहे. ही खरबडीत आणि पिवळसर रंगाची असते. येडेश्वरी कवडी हाही कवडीचा एक प्रकार आहे. या कवडीवर राखाडी रंगावर हलके पिवळसर छटा असतात. यल्लम्मा कवडी म्हणूनही एक कवडी असते जी पांढरी असते, शुभ्र असते. कवड्यांची माळ आई भवानीसह अनेक देवतांच्या गळ्यामध्ये अलंकार म्हणून धारण केली जाते. कवडीचं महात्म्य सांगताना एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते.
त्या आख्यायिकेनुसार शिवपार्वती एकदा सारीपाट खेळत होते, तेव्हा तिथे देवर्षी नारद आले आणि त्यांनी जगदंबेच्या हातामध्ये कवड्या पाहिल्या. तेव्हा नारदांनी जगदंबेला प्रश्न केला की तुम्हाला कवडी एवढी प्रिय का आहे, जिच्या निर्णयापुढे तुम्ही महादेवांनाही हरवता. सारीपाटातील एक कवडी नारद मुनींच्या हाती देऊन जगदंबा माता म्हणाली की या कवडीच्या तुलनेत मावेल एवढं धन आणून दे. नारद मुनी मातेच्या आज्ञेचं पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी गेले. तिथे कवडी तुल्य धन त्यांनी मागताच सर्व देवतांनी त्यांची चेष्टा केली. कुबेराने लगेच छोटा तराजू आणला, एका पारड्यात कवडी ठेवली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये धनद्रव्य टाकले, पण पारड्याचा समतोल होईना. तराजूचा आकार वाढत 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 मोठा झाला. भरपूर धनदौलत कुबेराने त्या पारड्यामध्ये टाकली, परंतु तरी सुद्धा कवडी एवढं धन काही होईना. शेवटी देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट काढून त्या पारड्यात टाकला, तरी सुद्धा कवडी एवढं धन तरीही झालं नाही. ही कथा आपल्याला कवडीचं महात्म्य स्पष्ट करते. या कथेनुसार तेव्हा नारदांना कवडीचं महात्म्य समजलं. एकेकाळी कवडी चलनामध्ये सुद्धा वापरायचे असंही सांगितलं जातं. व्यवहारामध्ये कवडी चलन म्हणून अस्तित्वात होती. आता आपल्याकडे बोलीभाषेमध्ये म्हणी सुद्धा आहेत. काय कवडी किंमत केली, कवडी मोल भावात विकलं, याचाच अर्थ कवडी चलनामध्ये एकेकाळी होती आणि कवड्यांचा तसंच धनाचा पैशाचा संबंध आहे. कवडी ही सागरातून निघालेली असल्यामुळे ती रत्नासमान मोत्यासमानही मानली जाते आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनामध्ये कवड्यांनाही तितकंच महत्त्व आहे. दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन केलं जातं तेव्हा त्या लक्ष्मीपूजनामध्ये म्हणूनच आवर्जून कवड्या ठेवल्या जातात. कवड्या या कधी 5, 7, 3, 11 याप्रमाणे विषम संख्येमध्ये ठेवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तुम्ही विषम संख्येमध्ये कवड्या लक्ष्मीपूजनात ठेवू शकता आणि त्यातली एक कवडी तुम्ही तुमच्या पाकिटात, पर्समध्येही ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा पाकिट कधीही रिकामं होत नाही असं म्हटलं जातं. तर मंडळी, कवड्यांचं हे महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल तेव्हा या लक्ष्मीपूजनात तुम्ही सुद्धा तुमच्या पूजेमध्ये कवड्यांचा उपयोग नक्की करा. जय महालक्ष्मी. मंडळी, धनत्रयोदशी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या सगळ्याबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला हवी असलेली माहिती घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच येऊ. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणखीन कुठले कुठले उपाय तुम्ही दिवाळीत करायला हवेत या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, तेही बघायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.